अरे उघडता कुठून आहे कुठला करल किती वरची पहिली कुठली तरी लूज आहे ती 2 टाक 44 आहे 44 नाही हे दे किती आहे 40 ना कोणाचे आहे आंटी 40 आहे ना तुझी 42 दे आंटीला दे हां 42 आहे ना हां हां जीता ना बरोबर हां त्यांनी केले त्यांचे शेअर्स पडले होते दर्पण वराडकरचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. परंतु स्कोर थांबवून ठेवण्याची जी महत्वाची गोलंदाजी केली होती ती भूषण वाडे यांनी आणि अंडर प्रेशर जी फलंदाजी केली ती दर्पणला देखील खूप शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. यापुढील सामना स्कॉर्पियन आणि मॉन्स्टर्स. त्याचबरोबर शुभम कोसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. जर झेल पकडला तर मॅडी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक झेलला मॅडी यांच्याकडून. मगरे समोर होता आता मात्र नितीन गावंड. मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकला होता नितीन यांनी. जबरदस्त फलंद आणि मला वाटतं चालू झाली रे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा पंचांना पास करून. अनिकेत मगरे पॉवर प्लेचा षटक. नितीन आकुटापाचा चेंडू परंतु जबरदस्त अपील केली होती आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार. कुमार पाटील लक्ष असू द्या जो पंच निर्णय देतील तोच अंतिम राहणार आहे. कृपा करून सामना स्पीडअप करावा. अपील फेटाळली गेली आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करावा. अपील फेटाळली गेली आहे. कुमार पाटील आपण मोठमोठे टुर्नामेंट खेळता आपण बघता पंच जो निर्णय देतील तोच अंतिम राहणार आहे. मगरे अनिकेत मगरे यॉर्कर पट्ट्यातला चेंडू फुल लेन चेंडू केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं उघडतोय नितीन. 1 धावेवर पोचतोय तो स्कॉर्पियनचा संघ. एक विचित्र असं प्राइज आहे कुमार पाटील साठी. प्रत्येक कॅच सोडल्यावरती 100 रुपये असणार आहेत. कॅच सोडली की 100 रुपये योगेश पाटील यांच्याकडून. मगरे हो खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय मगरे. अनिकेत मगरे शिकण्यासारखा खेळाडू मात्र थांबवून ठेवत भेटतोय. एकच धावत देतो आतापर्यंत चांगली गोलंदाजी मगरे याच्या मार्फत. अनिकेत मगरे पॉवर प्लेचं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. जिगू साठी जिगू युवा टॅलेंट युवा खेळाडू दोन्ही युवा. हो या टायमाला सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. ज्यावेळेसला काही समजत नाही जावं किपरच्या क्लोज मध्ये पंखा मात्र फिरतोय. बॉल त्याला काही लागत नाहीये. तेवढंच तत्परतेने चांगली गोलंदाजी अनिकेत मगरे यांच्याकडून. अनिकेत मगरे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंचांना पास करून जिगू साठी बॉल हाईड करून टाकण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग करतोय आमचा छोटा खेळाडू. कोण आहे रे तो? पंडित अबे नाव सांग रे. अंश अनिकेत आणि मला वाटतं उसाळी आणि फसवलाय आणि गाडी बाद होतोय नितीनच्या स्वरूपामध्ये. स्लोअर 1 डिलिव्हरी
आणि गडी बाद होतोय नितीनच्या स्वरूपामध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतोय अनिकेत मागरे आणि संघाची धावसंख्या रोखून ठेवली आहे त्यांनी. 2 या धावसंख्येवरती पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि केवळ 2 धावा खर्च करून महत्वाच्या गडी बाद होतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गडी बाद करतोय तो अनिकेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय सुरेश उर्फ पप्पी. अमित आपण उद्या बोलूया ना. लक्षात समजलं ना मी का. किती ओव्हर टाकले वैयक्तिक पहिलं नाही ओव्हर किती टाकले म्हणजे स्कोर किती 2 रनची. एक जबरदस्त गोलंदाजी केली अनिकेत मागरे याने आणि मागच्या मॅचचा जो हिरो होता ज्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः फलंदाजाला नाचवलं होतो पप्पी सुरेश खराळकर. समोर मात्र आता जिग्नेश जाधव आणि पप्पी. जिग्नेशसाठी पहिला चेंडू उलटा चेंडू जातो डी झोन मध्ये. 2 धावा धावसंख्या 4. बॉलर आता सुरेश आला. सुरेश खराळकर थोडस क्षेत्रक्षेत्र बदल करत असताना कुमार पाटील पपी. हो खरोखरच वाईट बोलतो इशारा. समांतर आणि अवांतर पंचांच्या समांतर आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या दिली 5. जिग्नेश पप्पीसाठी फुटा चेंडू नो बॉलचा इशारा. नो बॉलने आता त्याच्या पहिली ती मॅच पाहिली गेली. आपण पाहिलं गेलं की कमरेवरती जो बॉल होता त्यामुळे पॅन्थरचा संघ बाहेर गेला. कुठेतरी रणनीती थोडीशी कमी पडली म्हणावं लागेल आणि आता मात्र पुन्हा एकदा फ्रीड असणार आहे जिग्यासाठी. धावसंख्यावरती 8. धावसंख्या 8. सांगितलं पप्पी. मला वाटतं हा फ्रीचा चेंडू जरी झेलबाद झाला तरी आऊट देण्यात येणार नाही आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल. दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि फ्रीचा चेंडू असल्यामुळे गडी बाद होत नाहीये. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते डबल डिजिट मध्ये 10 धावा. पप्पी राईट आर्म ओव्हर द विकेट मार्कर जिगो साठी. धडाडीचा फलंदाज जिगो. पुन्हा एकदा यॉर्कर पट्ट्यातला चेंडू आणि कुमार चेंडूच्या पाठी पिछा करताना आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल. 12 धावा. कोऑर्डिनेशन मध्ये कमतरता वाटते परंतु फलंदाज उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. चित्राच्या चप्प्याने धावत आला तो जिग्नेश जाधव आणि 2 धावा चोरून घेऊन गेला कुमारच्या खिशातून असं म्हणावं लागेल. कारण जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा भेटत आहेत आणि 2 धावाने संघाची धावसंख्या दिली 12. षटक चालू होते दुसरं. जिग्नेशला अजून काही करामत दाखवता आली नाही आहे. पप्पी पुढचा चेंडू आणि हा सुद्धा जोर पाहिजे पण नो मॅन्स लँड मध्ये पडतो का पाहिजे निश्चितच. धावसंख्या दिली आहे ती 14. दिले 14. चौदा 14 रन्स. बप्पी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल जिगूसाठी. जिगूच्या फलंदाजी थोडीशी मला वाटतं अडखळली आहे. चेंडू जात नाहीये सीमारेषे पार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा पप्पी. आकुटप्प्याचा चेंडू आणि आता मला वाटतं 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 रन्स. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा.
ज्या पद्धती ज्या क्षेत्रामध्ये बाउन्स झाला होता त्या क्षेत्रामधनं बाउंड्री अडवणं तर मुश्किल आहे. त्यामुळे जे बाउंड्री रायडर्स आहेत त्यांनी नक्कीच चेंडू जवळ आपली बॉडी घेऊन जायला हवी होती आणि त्याच्या रूपांतर होते 4 धावांमध्ये आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 16, माफ करा 18 रन्स, 18 धावा. अरे बोल ना, माफ करा, थोडेच ऐका. 16 धावा बोललो होतो, नंतर 18 धावा माफ करा सुद्धा बोललो होतो. जिगू राईट आमोर द विकेट मारा करेल. पप्पी उर्फ सुरेश आणि या टायमाला मात्र उतुंग असा षटकार, जबरदस्त षटकार. लेन थोडीशी चुकलेला होता खरवकर आणि त्याचा फायदा बरोबर उठवत, कारण ज्या मॅच मध्ये त्यांनी मॅच किताब घेतला होता आता मात्र पापीवर हल्ला चालवतो जिग्नेश. थाउजंड 24 2 षटकार संपली. बॉल मॅचचा बॉल 22 आला रे. 24 बरोबर आहे ना, 18 होते ना, 22 आले. 22 आले त्याला, बरोबर. ह्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या, खरोखरच 22 धावा, ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता. ज्या गोलंदाजीवरती आपले सर्वस्व पणा लावलं होतं त्याच गोलंदाजाला मात्र हल्ला चालवतो जिग्नेश आणि धाव संख्या नोंदवतो 24 वरती. थोडीशी लेंथमध्ये चुकीला माफी नाही. लेन्स से भटके पडेंगे फटके आणि त्या पद्धतीचा फटका जिगूने दाखवून दिलाय. जबरदस्त षटकार होता, उंच असा टोलवलेला चेंडू. सामना करेल नवीन गोलंदाज यश आणि सामना करेल आधी. कशा पद्धतीची खेळी करतोय 2 युवा खेळाडू आणि त्याच तत्परतेने युवा गोलंदाज यश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पंचांना पास करून आधीसाठी आधी यश आणि हा झेल पाहायचं. लक्ष्मणा आणि झेल सुटले लक्ष्मणाकडून. गुड रनिंग, 3 धावा निघतायत. कुमार पाटील कोणी राजसिंगला पुढे टाकला ना, बाउंड्री सोडली म्हणून. फिल्डिंगची मिस्टेक होते इथे, कारण बाउंड्री होती, राजसिंग होता, त्याला काढून लक्ष्मणला ठेवलाय. अर्ध्यावर का टाकतोय? वाईट बॉलचा इशारा. भरकटले दिसतोय कुरकुरे. धाव संख्या गेले 28. यश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. जिगू साठी जिगू आतमध्ये घुसून फुल लेन डिलिव्हरी आणि डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. धाव संख्येत वाढ, धाव संख्या होते 30 धावा, 30 रन्स. यश चांगली गोलंदाजी करतोय, खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. आणि षटकार, जबरदस्त षटकार, झणझणीत तडतडीत हवा यात्रेवरती पाठवला होता तो षटकार जिगू यांच्या फळीतून. खरोखरच जबरदस्त फलंदाजी जिगू यांच्याकडून. उतरना पडेगा मैदान में दोबारा, कुछ लोग भूल गए थे नाम हमारा. जबरदस्त जिग्नेश जाधव. जिग्नेश जी बघायची सवय होती आम्हाला, ज्या प्रकारे आम्ही विक्रांत नाईकला पाहतो, विशाल पाटीलला पाहतो, जिग्नेश जाधवला पाहतो, नमित पाटीलला, खरोखरच मयूर पाटील. या टायमाला मात्र वाईट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा वाईट बॉल होतो. अवांतर धावने संघाची धाव संख्या होते, आता मात्र 37 धावसंख्येवर पोहोचतोय आणि जिग्नेश जाधव जबरदस्त फलंदाजी करतोय. यश फुल लेन डिलिव्हरी, निर्धाव असा चेंडू. ओहो, अंपायरचा इशारा वाईट
आणि पुन्हा एकदा धावसंख्येत वाढते. दोन्ही हात समांतर आणि धावसंख्या वाढते अवांतर. धावसंख्या होते 38. यश लाइन से भटके पडेंगे फटके. आणि पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न, पण मला वाटतं यावेळेला 2 धावा घेण्यामध्ये सफल. अरे पण तो काळा निळा झालाय वाटतं. तो बघ कसा झालाय. मॅच बॉल घ्यायचं सर. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. 40 रन्स. सर फेका 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 बस सर फेका. अमित अमित 40 धावांवरती पोहोचतोय तो. स्कॉर्पियनचा संघ 4 चेंडू 40 धावा. जिग्नेश जाधव ऑन फायर. निर्धाव असा चेंडू. ओहो चकवा खातोय आम्ही. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. व्हाईट बॉल. 41 रन्स. आणि चेंडू जातो हवाई यात्रेवर, पण मला वाटतं डिक्लेअर बॉक्स मध्ये बॅड लक म्हणावं लागेल आणि 2 धावात समाधान मानावं लागेल ते जिगूला. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 43. 43 धावांवर पोहोचतोय तो स्कॉर्पियनचा संघ. यश राईट आर्म द विकेट मारा जिगूसाठी. आणि मार दिया आहे. मला वाटतं हा चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण, पण 4 धावा घेण्यामध्ये यशस्वी. 4 धावा चौकार. जिगू 1 मॅन शो. मॅन इन द फॉर्म. मॅन ऑन फायर. जिगू. धावसंख्या होते 47. मला वाटतं आजच्या दिवसातील सगळ्यात उत्तुंग अशी ही धावसंख्या आहे. 3 षटकांच्या अखेरीस 47 धावा. 66. महागडं षटक. खूप जास्त महागडं षटक म्हणावं लागेल. 23 धावा कुठल्या गेल्या होत्या या षटकास. यश यांच्या षटकांमध्ये 23 धावा कुठल्या गेल्या होत्या. लवकरात लवकर मॅच सुरू करावी, कारण की आपला स्पीडअप करायचा. अंपायर सूर्यनारायणाचा अस्त होत चाललाय. अंधाराचं सावट माजेल. रासिंग राईट आर्म द विकेट मारा आधीसाठी. रासिंग पुन्हा एकदा तेच. दोन्ही हात समांतर आणि वाढ होते अवांतर धावेत. आणि धावसंख्या पोहोचते 48. 48 रन्स. आणि जिग्नेश जाधव यांचे वैयक्तिक 36 धावा झालेल्या आहेत. 36 नॉट आउट. 36. 2 धावा डिक्लेअर बॉक्स मध्ये. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 50. 50 रन्स. 50 रनों का. और मुझे लगता सगळ्या खेळाडूंनी स्वागत करायचंय त्यांच्या संघाचा. 50 धावा कुठल्या गेल्या आहेत. थोडेसे सुस्त दिसतंय ते. वाग्या टाळ्या वाजवल्या म्हणजे 50 धावा झाल्या. सर्व खेळाडूंनी खरोखरच एक चांगली खेळी खेळताना पाहतो आपण जिग्नेश कडून आधी कडून. आणि 4 षटकामध्ये 50 धावा म्हणजे खूपच चांगली खेळी खेळतोय ते दोघं फलंदाज. रासिंग या टायमाला मात्र झेल पाहायचं नाही. कुमार यांनी झेल सुटलेला आहे. 100 रुपये आणून द्यायचे योगेश पाटील यांनी. 100 रुपये जमा करायचे. एक विचित्र प्रकार असा आला गेला पुरस्कार आणि कुमार यांनी तो झेल सोडलेला आहे. अमित पाटील सांगते की 100 रुपये आणून द्यायचे आहेत योगेश पाटील यांनी. आता साथ होतो मात्र जिग्नेश. एक आक्रमक असा पवित्रा जिग्नेश. यंग टॅलेंट. रासिंग मारला. शॉर्ट चेंडू होता. हा चेंडू पुरेपूर फायदा उठवता आला नाही जिग्नेशाला. जाऊ दिला कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. हा चेंडू मात्र स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे होता. टप्प्याचा चेंडू अर्ध्या पिचवर पडलेला चेंडू, पण जिग्नेश यांना तो खेळता आला नाही. समजला नाही. राईट आर्म द विकेट मारा.
फुल लेन डिलिव्हरी, चेंडू जातो हवाई यात्रेवरती आणि गडी बाद होतोय. जिग्नेशच्या स्वरूपात जबरदस्त खेळी करून पवेलियन मध्ये परत येतोय. 37 वैयक्तिक धावा ठोकल्या होत्या जिगू यांनी. त्यांचा संघ नक्कीच त्यांचं स्वागत करेल. जबरदस्त खेळी केली होती. जिग्नेश जागा घेतोय आता बावा उर्फ प्रवीण उर्फ बावा. कृपा करून स्पीडअप करायचंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक. पॉईंट 5 एक धुवाधार फलंदाजी केली होती. खरोखरच एक विशाल पाटीलच्या गोलंदाजीने हल्ला चढवला होता. तोच प्रवीण पांचा षटकार म्हणून स्वागत केलं विशाल पाटीलचं. आणि काही चेंडू बाकी असताना त्यामध्ये प्रवीण पांचा काय करतो पाहायचे धाव संग्रह होते त्याचा 51. बिग बॅश पर्व तिसरं. गडी बाद होतोय आधीच्या स्वरूपामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. कमबॅक करतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय राज सिंग. महत्वाचा गडी त्यांनी बाद केला होता जिग्नेश जाधवच्या स्वरूपात. लगातार 2 विकेट. आणि नवीन फलंदाज रोहित शेलार. शेवटचा चेंडू शिल्लक. सामन्यातील शेवटचा चेंडू शिल्लक. 51 रन. 51 धावांवरती स्थिरावलेली ही धावसंख्या. शेवटचा चेंडू राज सिंग. रोहित साठी घुसून मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त ठोकलेला चेंडू पण गाडी बाद होतोय. आणि 52 धावांचं आव्हान आलेलं आहे. पॉइंटला कोणी पकडली? कोणी बोलले? त्याचबरोबर बंगट दादाने कॅच पकडली होती. नितीन गावणची 500 रुपये आपल्या इथं आलेल्या घेऊन जायचे आहेत मॅच संपल्याच्या नंतर. शुभम कोळी इथे यायचंय. शुभम कोळी आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर इथे यायचंय. 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. आपण एक झेल घेतला होता. इथे यायचं आपण. टॉस बॉक्स मध्ये खाली करायचं. 500 रुपये प्राइज. कॅमेरामॅन थोडं वेळ इथे लक्ष द्या. 500 रुपये बक्षीस झेल साठी भेटलं होतं. जबरदस्त असा झेल घेतला होता आणि त्याच्या प्रोत्साहन देत आहेत त्यांचेच संघातील एक खेळाडू मॅडी. 52 धावांचं आव्हान. आणि 52 धावांचं आव्हान पेलवताना 500 रुपयाचा कॅमेरामॅन देखील आमचे दाखवत आहेत. धन्यवाद आणि खूप खूप आभार. 52 धावांचं आव्हान पेलवायचं आहे. मॉन्स्टर्स. याच्यात त्यांनाच खायला देऊन काय ते. कुठे आहे गाडी? कुठे लावली गाडी? 52 धावांचं आव्हान. पहिलं षटक. पहिलं मानाचं षटक घेऊन येतोय तो कृष्णा जाधव. जबरदस्त असा अनुभवी गोलंदाज. एक गाव एक संघ या संघा अनुभवी गोलंदाज कृष्णा जाधव. अकराची खाल्ली दुसऱ्या मॅचला. त्याला वरच पुढे ओपनिंगची धुरा सांभाळतोय कुमार आणि अनिकेत मगरे. 52 धावांचं आव्हान. अनिकेत मगरे नाही, सरासरी 13 धावांचं, माफ करा देवा.
अबे हे तू इथे बॅट घेऊन बॅट शोधते, मला वाटलं का तूच चाललाय ओपनिंगला. कुमार आणि देवा साळुंके आणि पहिलं मानाचं षटक घेऊन येतो. रोशन पाटील कडनं 3 बॉल 3 6 म्हणलं तर 3 चिंबोऱ्या. 3 डझन 3 चिंबोऱ्या कसं होईल? 1 डझन तरी होऊ दे. पाव किलोची आहे. कुमार पाटील साठी सुवर्ण संधी असते. रोशन पाटील यांच्याकडून एक बक्षीस लागलेलं आहे. 3 बॉल चेंडूवरती 3 षटकार लगातार मारले तर 1 डझन चिंबोऱ्या असतील. कृष्णा जाधव फुटा चेंडू आणि हा जातोय चौकार. कुमार पाटील यांना पुन्हा एकदा बक्षिसाची संधी येते. लगातार 3 षटकार मारल्यास 1000 रुपयांचं पारितोषिक मिळतंय. जाहीर होतंय ते दिनेश वाईती यांच्याकडनं. थर्डमॅनच्या दिशेने केवळ 2 धावांसाठी धावसंख्या होते 6. 52 धावांचं आव्हान पेलवताना देवा आणि कुमार यांना जबरदस्त अशी खेळी करावी लागेल. अटीतटीचा सामना. जो संघ जिंकेल त्याला तिकीट मिळेल सेमीफायनलचं. कृष्णा राईट मोर द विकेट मारा. पंचांना पास करून फुल एंड डिलेव्हरी. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या होते 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. कारण प्रत्येक षटकामध्ये 13 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्या गेल्या देवाच्या बॅटमधून. नॉन स्ट्राईकला मात्र कुमार पाटील आणि धावसंख्या होती 8. कृष्णा यांचा पुढचा चेंडू या टायमाला सुद्धा जातो सीमा रेषा पार. जबरदस्त षटकार. देव ऑन फायर. कुठेतरी चुकलेली दिसते. मिडल मध्ये चेंडू होता तर पुरेपूर फायदा उठवत स्टेडियमच्या बाहेर फेकून दिला. धावसंख्या दिली 14. 2 शेवटचे चेंडू बाकी असताना प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी 13 धावा करायच्या आहेत. धावसंख्या दिली 14. या टायमाला सुद्धा जातो डी झोन मध्ये 2 धावा येतात इथे. 2 धावसंख्या होती 16. देवा यांचीच जबरदस्त खेळी. कृष्णा जाधव सारख्या गोलंदाजाला त्यांनी प्रहार चढवलाय आणि 16 धावांवरती पोहोचतोय तो संघ. 52 धावांचं आव्हान पेलवताना अशाच फलंदाजीची अपेक्षा होती आणि त्या फलंदाजीच्या अपेक्षांवरती खरा ठरतोय तो देवा. राईट मोर द विकेट मारा. पंचांना पास करून कृष्णा. टप्प्याचा चेंडू. मला वाटतं केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. हो रनआउटचा चान्स मिस करतोय. डायरेक्ट हिट पाहिजे होती. 17 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस महागडं असं षटक 17 धावांवरती पोहोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. 52 धावांचं आव्हान पेलवतानाच्या षटकांमध्ये 17 धावा. लेन्सचे भटके पडेंगे फटके. पण लेन आता पुढे टाकले. चुकीच्या लेन टाकले. कुमार पाटील यांना पारितोषिकांचा वर्षा होतोय. लगातार 3 षटकार मारल्यास 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर होतंय मॅडी यांच्याकडनं. जिगू पूर्ण जबाबदारी असं जिगूवरती. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होते भूषण माळी यांच्याकडून. खरोखरच तिथे 1 धाव पाहिजे. 1 सुद्धा भेटत नाहीये. थोडस चांगली गोलंदाजी करावं लागेल जिग्नेशाला. डबल जे जिग्नेश जाधव. जे बघूया जे आपल्या संघासाठी काय करतोय. राईट मोर द विकेट मारा. टप्प्याचा स्लोअर 1 आणि थर्डमॅनच्या दिशेने स्कूप म्हणावा लागेल. 2 धावा डिक्लेअर बॉक्स मध्ये. धावसंख्येत वाढवते. धावसंख्या होते 19. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि 19 धावांवरती पोहोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. फुल एंड डिलेव्हरी. चेंडू जातोय कॅमेरामनकडे. डिक्लेअर बॉक्स मध्ये. धावसंख्या होते लवकर पार नाही होती. खरोखरच एक स्वतःचा जबरदस्त टॅलेंट देवा साळुंक्याच्या वरती. कुमार पाटील अजून काही स्ट्राईक भेटली नाहीये कारण चांगली फलंदाजी करतो देवा. जिग्नेश पुढचा चेंडू आणि या टायमाला गडी बाद होतोय. ह्या टायमाला मात्र गडी बाद होतोय. स्लोअर चेंडू
31 32 52 आहेत 21 झाले 21 झाले. 31 पाहिजे. जबरदस्त डिलेव्हरी म्हणावी लागेल, व्हेरिएशन म्हणावी लागेल. आउटस्विंग डिलेव्हरी फसवला होता देवाला, गाडी बाद होतोय, महत्वाचा खेळाडू बाद होतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 21 धावसंख्येवर आणि हे सर्व 21 धावा देवानी वैयक्तिक कुठल्या होत्या. राईट आर्म वर विकेट मारा जिगू. पुन्हा एकदा स्लो ओव्हर फसवलं आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा, धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 23. जबरदस्त चेंडू टाकला होता, आउटस्विंग टाकला होता, काहीच समजला नव्हता. अनिकेत मगरे याला निर्धाव असा चेंडू होता, परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 22च्या स्वरूपात 2 धावा. चिगू राईट मोर्दा मारा कुठे आणि पुन्हा एकदा तेच व्हेरिएशन आणि मला वाटतं आत्ता गाडी बाद होतोय अनिकेत मगरेच्या स्वरूपामध्ये 29 आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय आदिनाथ आदित्य जयस्वाल. आपण हे सर्व सामने ASC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता आणि उद्यासाठी पण जर तुम्हाला मॅच बघायचे तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा लाईव्ह सामने ASC लाईव्ह. आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राईकला येतो तो कुमार, पूर्ण जबाबदारी असेल. धावा आहेत 29, समोर असेल गोलंदाज आदिनाथ जयस्वाल. भरपूर महत्वाचं षटक आदिनाथ जयस्वाल. 12 मध्ये 29, पहिला चेंडू कुमारसाठी, हलकासा पुश करतो. 2 धावा ते डी झोन मध्ये चेंडू, 2 धावणे संघाची धावसंख्या होते 25. मगरे आपण बाहेर जायचंय, मगरे बाहेर थांबायचंय. धन्यवाद. डोके आधी राईट आर्म द विकेट मारा करेल पंचांना पास करून कुमारसाठी. जबरदस्त फलंदाजी बॅकफुटवर जाऊन थर्डमॅनच्या दिशेने 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 27. अटीतटीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो प्रवेश करेल सेमीफायनल मध्ये. पुन्हा अवांतर धाव, पंचांचे हात समांतर आणि धावसंख्या वाढते अवांतर. धावसंख्या होते 28. 28 आणि 8 नाही 2 आणि 2 बरोबर 24. आदिनाथ प्रेशर, यॉर्कर पट्ट्यातला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 30 धावा. 22 धावांचं आव्हान शिल्लक. शेवटचे 9 चेंडू 22 धावा. टाईड ओव्हर करावं लागेल आदिनाथ जयस्वालला. तर समोर मात्र कुमार, पूर्ण प्रेशर त्याच्यावरती असणार आहे. नॉन स्ट्राईकला तो काटेल शुभम कवळे. आदिनाथ शॉर्ट पिच चेंडू, पण जबरदस्त फेस लावला चेंडू. डायरेक्ट हिट रोहित, जबरदस्त थ्रो आणि गडी बाद होतोय शुभम कवळेच्या स्वरूपामध्ये. त्याने आपला गडी बाद होतोय, 1 रन कंप्लीट होतोय, दुसऱ्या गडी रनला आउट होतोय आणि डायरेक्ट हिट. बात है शुभम कवळे जिथे थांबले होते तिथून डायरेक्ट तुम्ही घरी जाऊ शकले असते, पण तुम्ही जायचे पुन्हा डगआउट मध्ये. कारण चांगले थ्रो रोहित शेलार करून आणि इथं मात्र रोहित गावण सुद्धा आनंद घेत असताना आपल्या टीमचा. धावसंख्या 31. लास्टचे 2 चेंडू बाकी. सुरेश खराळकर, कारण शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेणं मजबूर होऊन जाईल, कारण कुमारला पुन्हा स्ट्राईक आपल्याला ठेवावं लागेल. आधी कुमारसाठी रॉकेट थ्रो. धावसंख्या दिले 32.
लास्ट गो किती पाहिजे 20 धावा आता अजून हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जाईल आधी 7 चेंडू 20 धावा शेवटचा चेंडू 7 चेंडू 20 धावा ज्या प्रकारे पहिली मॅच झाली होती त्याच प्रकारे मॅच होते का पाहायचंय आणि जातोय षटकाराला जातोय जबरदस्त फटका पप्पी उर्फ सुरेश खरळकर यांच्याकडनं जबरदस्त टोलवलेला चेंडू गेला होता हवाई यात्रेवरती सीमा रेषा पार संघाचा कमबॅक करतोय आणि 38 धावांवर पोहोचतोय तो मॉन्स्टरचा संघ आणि शेवटचे 6 चेंडू 14 धावा 6 बॉल 14 6 बॉल 14 रन जबरदस्त पप्पी ऑल फायर जे गोलंदाजी वरती दिले होते ते फलंदाजीवरती निश्चित तो कमबॅक करतो शेवटचा 6 चेंडू बाकी असताना किती 14 कारण ह्याच्या पहिली जी मॅच झाली त्यामध्ये सुद्धा धाव होते 16 आता पाहिजे त्या 14 आणि शेवटची 6 चेंडू बाकी असताना नितीन गावंडने बाईची कमाल केली ती पाहायचंय पुन्हा एकदा आणि हा जातोय होतोय जबरदस्त कमबॅक करतोय नितीन गावंड हवाई यात्रेवरती पाठवण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद होतोय महत्वाचा खेळाडू बाद होतोय कुमार पाटील मोठा झटका 5 चेंडू 14 धावा कमबॅक करतोय तो स्कॉर्पियनचा संघ जबरदस्त वक्त के धूप में पकी हुई चीजें वाकई कीमती होती है तभी तो अंगूर से ज्यादा किशमिश महंगी होती है खरोखरच नितीन गावंड आपण एक करून दाखवू शकता आता मात्र स्ट्राईक राहतो तो राज सिंग 5 चेंडू आणि धावा 15 14 5 चेंडू 14 धावा एक चांगली गोलंदाजी करावं लागेल नितीनला चांगली गोलंदाजी करतोय रोहित गावंड प्रत्येक चेंडूवरती टाळ्या वाजवतो आपल्या संघासाठी हौसला देतोय 4 चेंडू 14 धावांचा गणित नितीन गावंड एक प्रकारे पुरा किल्ला लढवत असताना 3 चेंडू 13 धावांचा अजून गणित आहे 3 चेंडू 2 षटकार 3 चेंडू 2 षटकार 3 चेंडू 13 धावा नितीन गावंड खरोखरच एक जबरदस्त गोलंदाजी हा चेंडू भरपूर महत्वाचा असणार आहे नितीन दोन चेंडू 12 धावा 2 बॉल 12 रन पप्पी आपल्याकडे स्ट्राईक ठेवताना आपल्या खांद्यावर जबाबदारी घेताना कशा पद्धतीने हाताळतोय आता 2 चेंडू नितीन गावंड नवीन फलक लक्ष्मणा नाही आधी का रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय राज सिंग त्याची जागा घेतोय लक्ष्मणा फुलटा चेंडू समाचार घेता आला नव्हता आणि अरे झेलबाद होण्याचा प्रयत्न परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात 1 चेंडू 12 धावा क्या बात आहे नितीन आणि आता मात्र वाघाचा वाडा गरम झाला दिसतोय इथे खरोखरच ही टीम सेमी फायनल मध्ये प्रवेश करताना दिसतोय कारण 1 चेंडू 11 धावा ही जी मिस फिल्डिंग झाली खरोखरच ती कुठेतरी भारी पडताना दिसते कुमारच्या टीमला
इथे असे झेल सोडले होते त्याच्याकडे आणि हा सामना जिंकतोय गावण वडापावचे मालक रोहित गावण. जबरदस्त गोलंदाजी नितीन, क्या बात आहे. केवळ 2 धावांचं षटक फेकलंय ते नितीन यांनी आणि 2 केवळ एका धावेचं षटक टाकलं आणि 2 गडी महत्वाच्या पहिल्यांमध्ये परत गेले. क्या बात आहे. जिग्नेश आपण यायचं, मैदानाचे किताब घेऊन जाईल. जिग्नेश जाधव इथे यायचंय. दिनेश यांच्याकडून जिग्नेश जाधवसाठी मॅन ऑफ द मॅच जिग्नेश जाधव. डबल जे 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 जिग्नेश जाधव जे जे सेमीफायनल मध्ये पोहोचलेला हा दुसरा संघ गोवंडी स्कॉर्पियनचा संघ आणि उद्या ठरणार उर्वरित 2 सेमीफायनलिस्ट संघ. धन्यवाद, खूप खूप आभार. उद्या सकाळी 9 वाजता सामने चालू करण्यात येतील आणि मॅन ऑफ द मॅच 40ची टी शर्ट द्यायचे. मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना दिनेश आणि स्वीकारतोय डबल जे 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 जिग्नेश जाधव. क्या बात आहे. 37 धावांची खेळी केली होती आणि जबरदस्त अशी गोलंदाजी टाकली होती जिगुने आणि 2 महत्वाचे गडी बाद केले होते. ऑलराऊंडर जे जे जिग्नेश जाधव. धन्यवाद धन्यवाद. आजचा खेळ समाप्त. पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. तुमच्या टीमच्या टी शर्ट काय करू टाकू, यांच्या टीमच्या टी शर्टी जिम मध्ये ठेवू काय. हे काय जिम मध्ये ठेवतोय ते काय घरी नेतोय, तुमच्या प्लेअरचे आहेत. जिम मध्ये ठेव. याच्यामध्ये नाईकने फोन केला मला, तो आजारी आहे, तो गेला घरी, तर तो बोलला घरी घेऊन जा. ठेवायचा का विचार तो एक तो राउटर आणलेला कुठे आहे ब्लॅक वाला. पुण्याला फोन कर. हॅलो, मला काय माहिती, मी ग्राउंडवर आहे. ग्राउंडवर आहे ना, तर ले ना परच्याला. परच्या घरी आहे. अरे तो पोरगा पण चांगला आहे. घरी काय मला पण नाही माहित. हो अनाउन्समेंट कर.